पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, सातव्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, कार्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा. बहुतांशी 8 दिवसातील 3 कीर्तनकार बांधलेले असतात, बरोबर आहे का? पहिल्या दिवशी कीर्तनकारांना बाकीचं काही सांगण्यापेक्षा नामाचं महत्व कीर्तनातून सांगावं असा पोलीस साधू संतांनी घालून दिलेला दंड आहे. म्हणून सर्वांच्या पाठात इथं जेवढे काही टाळकरी उभे, इथं जेवढे काही टाळकरी मंडळी उभे, त्या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा. लक्ष देऊन इथं जेवढे काही टाळकरी उभे आहे त्या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा, आणि ज्याचा अभंग पाठ नसावा तो टाळकरी नसावा. बरोबर आहे का नाही? त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो ज्ञानोबा आहे तुकोबाईचा स्वतःला म्हणून घेतो, तो नाही दिवसातून 2 वेळेस हरिपाठ पण 1 वेळेस हरिपाठ करतो. आणि हरिपाठाचा हा सर्वात सुंदर अभंग सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे आपण निश्चित पुण्यवान मंडळी आहात सर्व, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलवते पुरुषोयदावे अज्ञान हेतुकृतं मोहमदांधकारणाश विजाय हेतनोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो? आवडणारच नाही. ज्ञानोबराय सांगतात बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडली. तुकोबरायचं दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे होता ठेवा, या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन सुद्धा काही लोकांना पंढरपूर माहित नाहीये, पांडुरंग परमात्मा माहित नाहीये. माझ्या मनात तर कधी कधी असं वाटतं हे चुकून पाकिस्तानी गेलं महाराष्ट्रात जन्माला गेलं. ज्याला महाराष्ट्रात राहून ज्ञानोबराय तुकोबराय कळत नसतील, ज्याला महाराष्ट्रात राहून पांडुरंग परमात्मा कळत नसेल, पंढरपूर कळत नसेल, तर निश्चित समजून चला याचा रॉंग नंबर लागलेला. कोणता नंबर लागलाय? रॉंग नंबर लागला. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात. मला आनंद वाटतो आज एवढा मोठा कुंभमेळा तुम्ही सर्वमध्ये निर्माण केलाय. 22वे वर्ष आहे सप्तमी. किती वर्ष आहे? 22वे वर्ष. पहिल्या दिवशी जर आपलं ग्राउंड फुल झालं, पहिल्या वर्षी जर आपल्या ग्राउंड फुल झालं, इथं बसायला जागा नाही, तर 7व्या दिवशी लोकांना बसवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? पहिल्या दिवशी असं वाटतं की सप्त्याचा 7वा दिवस आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मी तर खूप एक साधा कीर्तनकार आहे महाराज. उद्यापासून माझ्याकडे आज काम फक्त पत्रवाळी वाढण्याचं आहे.
पहिल्या दिवशी जो कीर्तनकार असतो तो साधा असतो. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला फोन करा, तो पहिल्या दिवशी कीर्तन घेत नाही बरं बाबा. लोकांना वाटतं पहिला दिवस म्हणजे हलक्या कीर्तन करायचं आहे, हा नेहमी. पण मला पहिल्या दिवशी कीर्तन घ्यायला का आवडतं याचं कारण असं आहे, पहिल्या दिवशी कीर्तन रंगलं तरी चालतं, पडलं तरी चालतं. लोक म्हणतात जाऊ द्या, पहिला दिवस येतो तू घेतो, बरोबर आहे का नाही? पहिला दिवस आणि दुसरा दिवस आणि तिसरा दिवस काहीच नसतो महाराज. दिवस कोणताही का असेल ना, आपल्याला पांडुरंगाची सेवा करायची हा सगळ्यात मोठा विषय झाला. पुण्यवान मंडळी हा तरी तुम्हाला सर्व मायबापांच्या सेवेसाठी जीवनाला आनंद दिलेला गुरुजी कोण राहायचा सर्वांच्या पाठात आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मानवी देहाचा जर खरा विचार करायला गेलो ना महाराज, तर मानवासाठी सर्वात मोठं आव्हान जे आहे या मृत्यू लोकामध्ये, सगळ्यात मोठी एक गोष्ट कमी कोणती ती म्हणजे आयुष्य. काय अगदी थोडा विषय तुम्हाला आणि मला, किती वर्षाचा विषय? 100 वर्षाचा विषय महाराज. किती? 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ना तुम्ही योग करू शकता, ना तुम्ही कर्मकांड करू शकता, ना तुम्ही यज्ञादी कर्म करू शकता, ना तुम्ही काय करू शकता, काही शक्य नाहीये. भागवतकाराने खूप सुंदर सांगितलंय, यत् फलं नास्ति तपसा योगेन समाधिनः तत् फलं लभ्यते सम्यक् कलौत हरिकीर्तना. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. काही लोक म्हणतील आम्ही योगाचं अनुकरण करू. कसं योगाचं अनुकरण करणार आहे? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये किती गुण वर्णन करतात. पाहेपा लोहाची अचने, पाहेपा लोहाची अचने जे गोचरी पडते खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. एखाद्या माणसाच्या तोंडामध्ये दात नसेल त्याला आपण गोत्र म्हणतो. काय म्हणतो? गोत्र म्हणतो. याची शिट्टी मारतो दादा माहित पडतो. एखाद्या माणसाच्या तोंडामध्ये दात नसेल त्याला आपण गोत्र म्हणतो. काय म्हणतो? गोत्र. आणि अशा गोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरालो? मरून जाईल ना. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्हणून योगाची वाटा जे निघाले का दुःखाचीच वाटा फारला. ज्ञानोबाचं वर्णन करत असताना मला सांगतात की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जिने निगमवली प्रगट केली. जे ज्ञानोबा योग्यांची माऊली होते ते ज्ञानोबा योगाचं खंडन करत असताना किती गोड वर्णन करतात पहा. योग यागवी Hare